माड्यामध्ये भावकीतला तिढा वाढल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांनी मोहिते पाटलांना उपकारांची जाणीव करून दिली आहे, तर फडणवीसांच्या या दाव्यावर मोहिते पाटील कुटुंबाकडून आता कसा पलटवार होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। माढ्यात भाजप विरोधात मोहिते पाटील कुटुंबियांनी रान उठवलंय। अशात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रचाराला गेलेले देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील कुटुंबियांना भाजपनं केलेल्या उपकाराची जाणीव करून दिली। पवारांनी जेव्हा मोहिते पाटलांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा भाजपनंच त्यांना साथ दिल्याचं फडणवीस म्हणाले। प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो आणि शेवटी लोकांना दिसतंय ना, म्हणजे ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो। मोहिते पाटलांचा पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याचा डाव फडणवीसांना फारसा पटलेला दिसत नाही। फडणवीसांच्या शिष्टाईनंतर अगदी नागपूर वाऱ्या करूनही माढ्याचा तिढा सुटला नव्हता। मग पवारांनी फासे पलटून मोहिते पाटील कुटुंबियांना आपल्याकडे खेचून आणलं। पण मोहिते पाटलांच्या घरातूनच पवारांसोबत जाण्याच्या निर्णयाला विरोध होतोय असा दावाही फडणवीसांनी केला। माझे मत आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे। पण ठीक आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो। आता त्यांना काय करायचं आहे हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे। एकीकडे नाईक निंबाळकर भावकीतूनच रणजितसिंहांना विरोध झालेला असताना रामराजे निंबाळकर वगळता संपूर्ण कुटुंब मोहिते पाटलांच्या बाजूनं उभं राहिलंय। अशात फडणवीसांच्या या दाव्यावर मोहिते पाटील कुटुंबाकडून कसा पलटवार होतोय ते पाहणं औत्सुक्याचं असेल। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।